राज्यातल्या शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांच्या संदर्भात शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा 4 जून 2026 हा शासन निर्णय महत्त्वाची माहिती देणार आहे. विशेषतः राज्यातल्या खाजगी अनुदानित आणि अंशतः अनुदानित शाळांच्या दृष्टीने हा शासन निर्णय अत्यंत महत्त्वाचा असा आहे. आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो, नमस्कार. मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये अर्थात सचिन अरुण जोशी या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. आज आपण शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा 4 जून 2026 एक महत्त्वाचा शासन निर्णय जाणून घेणार आहोत. अशाच प्रकारचे विविध शासन निर्णय जाणून घेण्यासाठी माझ्या या यूट्यूब चॅनलला जर आपण सबस्क्राईब्स केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब्स करा, अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या निमित्ताने करतो आहे. या शासन निर्णयाच्या सुरुवातीला 2 महत्त्वाचे संदर्भ आहे आणि त्यानंतर शासनाचं हे परिपत्रक आहे. शासनाच्या या परिपत्रकामधील मुद्दा आणि स्पष्टीकरण आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत. राज्यातील खाजगी अनुदानित अंशतः अनुदानित शाळांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या कुटुंबियास अनुकंपा तत्वावर नियुक्ती देण्याबाबत संदर्भ क्रमांक 1 येथील शासन निर्णयान्वये सुधारित धोरण लागू करण्यात आले आहे. तथापि सुधारित धोरणाप्रमाणे अनुकंपा तत्वावरील प्रस्तावासंदर्भात कार्यवाही करताना क्षेत्रीय स्तरावर संभ्रमाची परिस्थिती असल्याचे निदर्शनास आले आहे. शिक्षण संचालक योजना महाराष्ट्र राज्य मुंबई यांनी संदर्भ क्रमांक 2 येथील दिनांक 6/5/2026 रोजीच्या पत्रान्वये काही मुद्द्यांबाबत शासनाकडून मार्गदर्शन अपेक्षिले आहे. याबाबत सर्व संबंधित अधिकाऱ्यांशी दिनांक 20/5/2026 रोजी VC द्वारे चर्चा करण्यात आली. या चर्चेदरम्यान उपस्थित करण्यात आलेल्या शंकांचे यथास्थिती निरसन करण्यात आले आहे. सदर चर्चेत उपस्थित करण्यात आलेले मुद्दे व अन्य काही अनुषंगिक मुद्दे विचारात घेऊन अनुकंपा नियुक्ती धोरणाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी मार्गदर्शक सूचना निर्गमित करणे आवश्यक असल्याची बाब शासनाच्या निदर्शनास आली आहे. संभ्रमाची परिस्थिती असलेले मुद्दे व त्याबाबतचे स्पष्टीकरण याचा तपशील खालीलप्रमाणे आहे. या ठिकाणी आपण केवळ मुद्दा आणि स्पष्टीकरण हे जाणून घेणार आहोत. यामध्ये अनुक्रमांक 1 मधला मुद्दा आहे शिक्षणाधिकारी योजना यांची नेमकी भूमिका काय असणार आहे. स्पष्टीकरण आहे संदर्भ क्रमांक 1 येथील शासन निर्णयान्वये सुधारित अनुकंपा धोरणाच्या अंमलबजावणीसाठी शिक्षणाधिकारी योजना यांना सक्षम प्राधिकारी म्हणून घोषित करण्यात आले आहे. हे परिपत्रक सदर शासन निर्णय निर्गमित होण्याच्या दिनांकापर्यंत अनुकंपा नियुक्तीची जी प्रकरणे कोणत्याही कारणास्तव प्रलंबित आहेत व जी प्रकरणे नव्याने दाखल होतील, केवळ अशाच प्रकरणे शिक्षणाधिकारी योजना यांनी पात्र उमेदवारांची शिफारस करण्याची कार्यवाही करावयाची आहे. ज्या प्रकरणात सदर शासन परिपत्रकाच्या निर्णयाच्या दिनांकापूर्वी संबंधित संस्थेकडून नियुक्तीबाबत निर्णय घेण्यात आला आहे, अशा प्रकरणी यथास्थिती शिक्षणाधिकारी प्राथमिक अथवा शिक्षणाधिकारी माध्यमिक यांनी वैयक्तिक मान्यता व अनुषंगिक बाबींबाबत कार्यवाही करणे अपेक्षित आहे. नियुक्तीचा निर्णय झाला आहे अशी प्रकरणे प्रस्तावांतर्गत शासन निर्णयानुसार अनावधानाने शिक्षणाधिकारी योजना यांच्याकडे सादर झाली असल्यास त्यांनी तात्काळ ती शिक्षणाधिकारी प्राथमिक अथवा शिक्षणाधिकारी माध्यमिक यांच्याकडे पाठवावीत. प्रलंबित प्रकरणे व नव्याने दाखल होणारी प्रकरणे या संदर्भात शिक्षणाधिकारी योजना यांनी प्रस्तावांतर्गत शासन निर्णयात नमूद केलेल्या तरतुदीनुसार कार्यवाही करणे अपेक्षित आहे. उमेदवार नियुक्तीसाठी सर्व अटी शर्तीची पूर्तता करत असल्यास त्यांची नियुक्ती प्राधिकाऱ्याकडे शिफारस करण्यापुरती शिक्षणाधिकारी योजना यांची भूमिका मर्यादित आहे. या अनुषंगाने निर्गमित करावयाच्या शिफारस पत्राचा नमुना या परिपत्रकाच्या सोबतच्या परिशिष्टात दर्शविण्यात आला आहे. त्यानंतरचा मुद्दा क्रमांक 2 हा महत्त्वाचा आहे. संस्था व्यवस्थापन अनुकंपा नियुक्तीबाबतचा प्रस्ताव सक्षम प्राधिकाऱ्यास सादर करत नसल्यास करावयाची कार्यवाही.
प्रस्तावांतर्गत शासन निर्णयानुसार संबंधित संस्था व्यवस्थापनाने अनुकंपा नियुक्तीबाबतचा प्रस्ताव सक्षम प्राधिकाऱ्याकडे पाठविणे आवश्यक आहे. अशा प्रकारची कार्यवाही संस्था करत नसल्याची तक्रार शिक्षणाधिकारी प्राथमिक माध्यमिक यांच्याकडे प्राप्त झाल्यास त्यांनी ती तात्काळ शिक्षणाधिकारी योजना यांच्याकडे वर्ग करावी. अशा तक्रारीची शिक्षणाधिकारी योजना यांनी तात्काळ दखल घेऊन संबंधित मुख्याध्यापकांमार्फत संस्था व्यवस्थापनाशी संपर्क साधून प्रस्ताव लवकरात लवकर प्राप्त करून घेण्यासाठी पत्रव्यवहार करावा. यथाशक्ती प्रयत्न करूनही प्रतिसाद मिळत नसल्यास सुरुवातीस संबंधित मुख्याध्यापकाविरुद्ध महाराष्ट्र खाजगी शाळातील कर्मचारी सेवेच्या शर्ती नियमावली 1981 मधील तरतुदीनुसार कारवाई करण्याचे प्रस्तावित करावे. सदर पद पवित्र पोर्टलमार्फत भरण्यासाठी शिक्षणाधिकारी योजना यांचे ना हरकत प्रमाणपत्र आवश्यक आहे. या वस्तुस्थितीची जाणीव त्यांना करून द्यावी. अशी कारवाई केल्यानंतरही संस्था प्रतिसाद देत नसल्यास रिक्त झालेले पद व्यपगत करण्यात यावे. सदर पद शिफारस केलेल्या उमेदवाराच्या नियुक्तीसाठी पुनर्जीवित करता येईल. प्रसंगी महाराष्ट्र शैक्षणिक परिसंस्था व्यवस्थापन अधिनियम 1976 मधील तरतुदीनुसार देखील संस्था व्यवस्थापनावर कारवाई करण्याचा पर्याय उपलब्ध करता येईल. मुख्याध्यापकांविरुद्ध अथवा संस्थेविरुद्ध कारवाई करण्यासाठी शिक्षणाधिकारी योजना यांनी शिक्षणाधिकारी प्राथमिक अथवा शिक्षणाधिकारी माध्यमिक यांच्याकडे संपूर्ण तपशिलासह शिफारस करावी. अशी शिफारस प्राप्त होताच शिक्षणाधिकारी प्राथमिक अथवा शिक्षणाधिकारी माध्यमिक यांनी तात्काळ कारवाई करावी. मुद्दा क्रमांक 2 हा संस्थाचालक आणि मुख्याध्यापक यांची जबाबदारी निश्चित करणार आहे. आता मुद्दा क्रमांक 3 जाणून घेऊया. शिक्षणाधिकारी योजना यांनी शिफारस केल्यानंतरही संस्था व्यवस्थापन नियुक्ती देण्यास टाळाटाळ करत असल्यास करावयाची कार्यवाही. अशा प्रसंगी देखील उपरोक्त परिच्छेद 2 येथे नमूद केल्यानुसार मुख्याध्यापक व संस्था व्यवस्थापन यांच्याविरुद्ध कारवाई करणे आवश्यक राहील. मुद्दा क्रमांक 4 संदर्भ क्रमांक 1 येथील शासन निर्णयानुसार सदर योजनेचा लाभ नियमित शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांना लागू असल्याने शिक्षण सेवक पदावर कार्यरत असलेल्या अथवा सुरुवातीस 3 वर्ष कालावधीसाठी मानधन तत्वावर कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना हा लाभ अनुज्ञेय ठरेल किंवा कसे. महत्त्वाचा असा हा मुद्दा आहे शिक्षण सेवकांच्या अनुषंगाने. त्याबाबत स्पष्टीकरण जाणून घेऊया. सदर शासन निर्णयात नियमित कर्मचारी ही संज्ञा ज्या कर्मचाऱ्यांची नियुक्ती विहित मार्गाने झाली आहे अथवा ज्या नियुक्तीस सक्षम प्राधिकाऱ्यांची मान्यता प्राप्त आहे अशा नियुक्ती संदर्भात वापरण्यात आली आहे. विहित कार्यपद्धतीने नियुक्त झालेल्या परिवीक्षाधीन शिक्षण सेवक तसेच शिक्षकेतर कर्मचारी यांच्या पात्र कुटुंबियांना देखील अनुकंपा नियुक्तीचा लाभ अनुज्ञेय आहे. शिक्षण सेवक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांचा हा महत्त्वाचा भाग मुद्दा क्रमांक 4 मध्ये दिसतो आहे. त्यानंतरचा मुद्दा क्रमांक 5 प्रतीक्षा यादीतील उमेदवाराची ज्येष्ठता कोणत्या दिनांकास निश्चित करण्यात यावी. ज्या दिनांकास सक्षम प्राधिकाऱ्याकडे कोणतीही त्रुटी नसलेले परिपूर्ण अर्ज प्राप्त होतील त्या दिनांकास दोन्ही प्रतीक्षा सूचीतील संबंधित उमेदवारांची ज्येष्ठता निश्चित करण्यात यावी. 6 खाजगी अनुदानित अथवा अंशतः अनुदानित शाळातील रिक्त पदांची स्थिती शिक्षणाधिकारी योजना यांना कशा प्रकारे ज्ञात होईल. संबंधित शाळेत पद रिक्त झाल्यास याबाबत सक्षम प्राधिकाऱ्यास 1 महिन्याच्या आत उपलब्ध करून देण्याची जबाबदारी शाळा व्यवस्थापनावर सोपविण्यात आली आहे. याशिवाय चालू शैक्षणिक वर्षाची संच मान्यता व शालार्थ प्रणालीतील नोंदी याचा आधार देखील शिक्षणाधिकारी योजना यांना घेता येईल. या संदर्भात त्यांच्याकडून झालेल्या मागणीनुसार आवश्यक ती माहिती तात्काळ उपलब्ध करून देण्याची जबाबदारी शिक्षणाधिकारी प्राथमिक माध्यमिक यांची असेल. मुद्दा क्रमांक 7 शासन निर्णयाच्या दिनांकापूर्वी प्रलंबित असलेल्या प्रकरणांबाबत कोणत्या तरतुदीनुसार कार्यवाही करण्यात यावी. सदर परिपत्रक निर्गमित होण्याच्या दिनांकापर्यंत जी प्रकरणे कोणत्याही निर्णयाविना प्रलंबित आहे त्या प्रकरणी संदर्भ क्रमांक 1 येथील शासन निर्णयातील तरतुदीनुसार कार्यवाही होणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे सदर परिपत्रकाच्या दिनांकापर्यंत ज्या प्रकरणात नियुक्ती देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे
व जी प्रकरणे मान्यतेसाठी प्रलंबित आहेत अशा प्रकरणी वैयक्तिक मान्यता व अनुषंगिक कार्यवाही तात्काळ करण्यात यावी. आणि 8वा मुद्दा आहे सामाजिक आरक्षण व बिंदू नामावली या अनुषंगाने करावयाची कार्यवाही. प्रतीक्षा यादीतील पात्र व ज्येष्ठ उमेदवारास नियुक्ती देण्यासाठी त्या उमेदवाराच्या प्रवर्गाचा बिंदू उपलब्ध नसल्यास त्या प्रवर्गाच्या बिंदूवर त्याला अतिरिक्त म्हणून दर्शविण्यात यावे व कालांतराने त्या प्रवर्गाचे पद रिक्त झाल्यास रिक्त झालेल्या बिंदूवर उमेदवारास समायोजित करण्यात यावे. महत्त्वाचे असे 8 मुद्दे आणि त्याचं स्पष्टीकरण या ठिकाणी दिलेलं आहे. याशिवाय अन्य काही महत्त्वाची माहिती आपल्याला या ठिकाणी दिसत आहे, ज्यामध्ये 3.1 मध्ये सनियंत्रण व समन्वय, 3.2 मध्ये सक्षम प्राधिकारी यांची जबाबदारी काय असेल ते सांगितलेलं आहे. त्यानंतरचे काही महत्त्वाचे मुद्दे सुद्धा या ठिकाणी दिसत आहे. 3.3 मध्ये अनुकंपा नियुक्ती व अनुषंगिक कार्यवाही करता ऑनलाईन प्रणाली विकसित करणे या संदर्भात सुद्धा महत्त्वाचे मुद्दे दिसत आहे. 3.4 मध्ये अभियान हे सुद्धा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. 3.5 अहवाल, 3.6 विलंबास प्रतिबंध. अशा प्रकारचा हा अनुकंपा नियुक्तीच्या अनुषंगाने अत्यंत महत्त्वाचा असा हा शासन निर्णय आहे. शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांच्यासह शिक्षण सेवकांसाठी या शासन निर्णयामध्ये महत्त्वाची अशी माहिती दिलेली आहे. मुख्याध्यापक, संस्थाचालक आणि शिक्षणाधिकारी प्राथमिक, माध्यमिक आणि योजना यांची जबाबदारीसुद्धा या निमित्ताने निश्चित होत आहे. महाराष्ट्र शासनाचा हा एक महत्त्वाचा शासन निर्णय शासनाच्या संकेतस्थळावर उपलब्ध असून आपण तो संकेतांकाच्या साहाय्यानं पाहू शकता. शासनाचं संकेतस्थळ आणि संकेतांक आपल्याला या ठिकाणी स्क्रीनवर दिसते आहे. असा हा शासन निर्णय आपण या ठिकाणी जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद.